टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पित केला जात आहे। आपले आजचे प्रमुख पाहुणे प्रवीण दवणे सर हे टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत। कृपया आपण मंचावर यावं। आपले आजचे उत्सव मूर्ती प्रमुख पाहुणे ही मंचावर येत आहेत, आसनस्थ होत आहेत। मी ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना विनंती करते की त्यांनीही मंचावर आसनस्थ व्हावं। आपली संख्या थोडी कमी आहे, पण टाळ्या जास्त वाजल्या तर चालतील। कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुस्वागतम। कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन गीत काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी ग्रंथालय समिती सदस्य सौ स्वामिनी मसूरकर मनपूर्वक स्वागत करते। लोकमान्य सेवा संघातर्फे गेली काही वर्ष कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन गीत काव्य पुरस्कार हा दिला जातो। कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन हे स्वतः कवी आणि काव्यप्रेमी रसिक होते। कविताश्री मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित कवींच्या कवितांना रसिकांसमोर आणण्याचं काम केलं। तसंच गीतकाव्य या प्रकाराची लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी काव्य प्रांतात महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यांनी। गाणी मनातली गळ्यातली या गीतसंग्रहाचे अनेक खंड त्यांनी प्रकाशित केले। कवी गीतकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः खस्ता खाऊन आर्थिक बोजा पेलून कविताश्री हे निव्वळ काव्याला वाहिलेलं नियतकालिक अनेक वर्ष त्यांनी चालवलं। हे त्यांचं कार्य खरंच अविस्मरणीय आहे। त्यांच्या संग्रहांच्या माध्यमातून अनेक कविता गाणी जनमानसात कायमची टिकून राहिली आहेत। अशा या असाधारण काव्यप्रेमी आणि काव्य अभ्यासक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव हर्षद पटवर्धन यांनी लोकमान्य सेवा संघाला दिलेल्या देणगीतून दरवर्षी हा काव्य पुरस्कार दिला जातो। सन 2023 या वर्षाकरता काव्यसंग्रह पाठवण्याचं आवाहन विविध माध्यमातून केलं गेलं। त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि पुरस्काराकरता 49 काव्यसंग्रह आले। संख्या खरंच खूप मोठी होती। यावर्षी श्रीमती मधुवंती सप्रे ज्या इथे उपस्थित आहेत आणि श्रीमती सविता दामले या दोघींनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। हा पुरस्कार नवोदित कवींसाठी असल्याने 49 संग्रहातून ज्यांचा पहिला काव्यसंग्रह असेल अशा कविता संग्रहांना प्राधान्य देण्यात आलं। दोन्ही अनुभवी आणि जाणकार परीक्षकांनी या निवडीत श्री गजानन शिले यांच्या थकीत एकूण गोषवारा या काव्यसंग्रहाला एकमताने पसंती दिली। शेतीला केंद्रवर्ती ठेवून गजानन शिले यांनी थकीत एकूण गोषवारा या कविता संग्रहातून वाचकांच्या हाती कवितेचं कसदार पीक दिलं आहे। कमालीचा संयत सूर आळवणाऱ्या या कविता आशयसंपन्न तर आहेतच, पण त्याचबरोबर या कवितांमधून खेड्याचे श्रमभोग आणि तेथील माणसांचं पाठ न सोडणारं दारिद्र्य यांचा अस्वस्थ करून सोडणारा पटही विलक्षण ताकदीने त्यांनी मांडला आहे। ग्रामीण म्हणवल्या जाणाऱ्या ज्या कविता असतात बऱ्याचशा एकसुरी असतात, तो साचा मोडून पुढे जाणाऱ्या या कविता आहेत। मानवी आक्रंदन या कविता आपल्यासमोर मांडतात
आणि आपल्याला अस्वस्थ करतात, विचार करायला भाग पडतात. आजच्या या कार्यक्रमाला मराठीतील नामवंत ज्येष्ठ कवी श्री प्रवीण दवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत आणि हे खरंच आपल्या सर्वांचं खूप मोठं भाग्य आहे. दवणे सरांची एक कविता अर्ध्या मिनिटात सादर करते. मला खूप आवडते ही कविता. दगड दगड म्हणून सारे उगीच हिणवतात, पण सगळेच दगड काही अगदी दगड नसतात. एक दगड पायरीचा, एक दगड पायरीचा एक पाऊल उंच नेतो, तर एक दगड घराचा छपराखाली ऊब देतो. एक दगड जात्याचा भुकेसाठी पीठ देतो, तर एक दगड मूर्तीचा लेणी पाहून हात जुळतो. असेही काही दगड असतात, शिल्पकाराची वाट पाहतात. किती छान सुंदर कविता आहे. म्हणजे माझ्यासारख्या शिक्षकाला तर ही कविता सर खरंच खूप भावते. कारण अगदी सहज, आता आम्ही नाही करत, असं अलाउड पण नाही आहे, पण आधी एखाद्या विद्यार्थ्याला दगडच आहे अगदी असं शिक्का मारला जायचा, सहज म्हटलं जायचं. पण त्या दगडापासून काहीतरी सुंदर बनवणं हे शिल्पकाराचं काम आहे. तसंच प्रत्येक विद्यार्थ्यापासून उत्तम माणूस बनवणं हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. हे अगदी छान शब्दात दवणे सरांनी सांगितलं आहे आणि म्हणून ही कविता खूप भावली मला. सरांची ओळख करून देते. खरं तर ओळखीची गरज नाही, पण मला अध्यक्षांनी ते काम दिलेलं आहे. मराठी साहित्यात MA असलेले प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. 35 वर्ष मराठीचं अध्यापन करणाऱ्या दवणे सरांच्या कविता, गीतरचना, ललित गद्य, कथा, कादंबऱ्या, नाटकं अशा विविध वाङ्मयीन लेखनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळालं. अनेक आवृत्त्यांची आणि पारितोषिकांची मोहर त्यांच्या पुस्तकांना लाभली आहे. सरांनी आत्तापर्यंत 125 पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे प्रकाशित झाली आहेत. आणि त्यात कादंबरी, कथासंग्रह, बालवाङ्मय, ललित आणि वैचारिक इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. सरांची अनेक पुस्तकं आपल्या ग्रंथालयात आहेत आणि त्यांना वाचकांकडून सतत मोठी मागणी असते. मंथन, द्विदल, चेहरा अंधाराचा या कादंबऱ्या, विरामचिन्ह, देहधून, स्पर्शगंध इत्यादी कथासंग्रह, ध्यानस्थ, रंगमेध, गंधखुणा यासारखे कविता संग्रह यांनी वाचकांच्या मनावर खरंच अधिराज्य गाजवलं आहे. सरांनी 2000पेक्षा जास्त भावगीत रचना केल्या आहेत. आई परत येते, स्माईल प्लीज, प्रिय पप्पा यासारख्या नाटकांची मेजवानीसुद्धा रसिकांना दिलेली आहे. सरांचं ललित आणि वैचारिक लेख वाचणं ही आपणा प्रेक्षकांसाठी किंवा वाचकांसाठी नेहमीच आनंदाची पर्वणी असते. सरांच्या बालवाङ्मयाने जवळजवळ प्रत्येक शाळेचं ग्रंथालय समृद्ध आहे. लहान थोर सर्वच वाचकांचं प्रेम लाभलेल्या प्रवीण दवणे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सगळ्या पुरस्कारांचा उल्लेख करणं इथे अशक्य आहे, त्यातले काहीच सांगते. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्कार सलग 5 वर्ष सरांनी मिळवलेला आहे. अक्षर भारती पुणे या संस्थेचा महाकवी कुसुमाग्रज पुरस्कार, झी मराठीचा अल्फा गौरव पुरस्कार, तसंच स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते मिळालेला मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार यांनी सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. श्री प्रवीण दवणे यांनी अनेक महत्त्वाची पदंसुद्धा भूषवली आहेत. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे ते सभासद आहेत. चित्रपट परिनिरीक्षक मंडळ सभासद, ग्रंथ निवड समिती मुंबई सभासद आणि इतर बरंच काही. सरांची व्याख्यानं ऐकणं ही खरोखर एक मोठी पर्वणी असते. आमच्या पार्लेटियाक विद्यालयात काही वर्षांपूर्वी सरांचं व्याख्यान झालेलं मला अजून आठवतं. ओघवत्या आणि तरीही साध्या आपलंसं करणाऱ्या रसाळ भाषेत सर बोलतात. याचा अनुभव थोड्याच वेळात आपण सर्व घेणारच आहोत. आता मी आमच्या श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना विनंती करते की त्यांनी फळांची परडी देऊन श्री प्रवीण दवणे यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर.
अजून एक योगायोग असा आहे की कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन यांनी ज्या कवींच्या कविता किंवा कविता संग्रह प्रसिद्ध केले त्यामध्ये एक नाव मला वाटतं सर तुमचंही होतं. सरांच्या काही कविता त्यांनी प्रसिद्ध केलेल्या होत्या. तर त्या कविता संग्रहातल्या कविता एखाद दुसऱ्या जर तुम्हाला ऐकवता आल्या तुमच्या भाषणात तर आम्हाला नक्की आवडेल. सर्वांतर्फे विनंती. यानंतर आजच्या उत्सवमूर्ती आणि पुरस्कार विजेते श्री गजानन शिले यांची ओळख करून देते. श्री गजानन शिले MA-BEd आहेत. अकोल्यातील श्री विठ्ठल रखुमाई कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना कविता, कथा, कादंबरी, एकांकिका लेखनाची आवड आहे. सरांनीही अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यातले काही आहेत ओमप्रकाश अग्रवाल स्मृती पुरस्कार, नानासाहेब वैराळे लेखन पुरस्कार, दुर्गाबाई इंजिनकार काव्य लेखन पुरस्कार, कवितेचा महासंग्राम नवोदित काव्य पुरस्कार अशा पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलं आहे. मी डॉक्टर विवेक भट यांना विनंती करते की त्यांनी फळांची परडी देऊन श्री गजानन शिले यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर मी श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय परीक्षक श्रीमती मधुवंती सप्रे यांचं फळांची परडी देऊन स्वागत करावं. कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन यांचे सुपुत्र हर्षद पटवर्धन आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती विद्या पटवर्धन यासुद्धा इथे आज आहेत. तर मी अतुल गोखले यांना विनंती करेन की त्यांनी फळांची परडी देऊन त्यांचंही स्वागत करावं. मधुवंती सप्रे या लोकप्रिय कवयित्री आणि लेखिका आहेत. अनेक पुरस्कारांबरोबरच त्यांच्या आत्मजा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे. एकूण 25 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचं लेखन, कविता वाचनाचे कार्यक्रम, वृत्तपत्रीय लेखन, व्याख्यानं, संशोधनात्मक लेखन, अनुवादाचं काम सातत्याने सुरू असतं. असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या मधुवंती सप्रे या परीक्षक होत्या आपल्या या पुरस्काराच्या. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे सादर करावं. नमस्कार. प्रवीण दवणे, गजानन शिले आणि आपण सर्व लायब्ररीचे सगळे सन्माननीय लोक. आज इथे जो सोहळा आहे मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार, इथे त्यांच्याबद्दल माहिती दिली निवेदिकांनी. पण मोरेश्वर पटवर्धनांचा आम्ही गिरगावात असल्यापासून आमचा स्नेहबंध होता त्यांच्या घराशी. त्याच्यामुळे त्यांची पत्नी विद्या, मुलगा हर्षद आणि इथे नाद बसली आहे, ह्या सगळ्यांशी पूर्वपरिचय आणि कवितेच्या माध्यमातून झालेला परिचय. त्यांचं जे कविताश्री हे मासिक होतं, त्या मासिकाचा एक अंक भारा तांबे विशेष अंक मी संपादित केला होता. त्यांच्या गाणी गळातली मनातली हे 11 खंड, 11,000 गाणी त्यांनी एकत्र केली. ते खंड अतिशय गाजले. त्याच्यातही प्रवीण दवणेची गाणी आहेत, माझी गाणी आहेत, आकाशवाणीला झालेली आणि याची. तर त्याच्यामुळे मोरेश्वर पटवर्धनांशी फार जवळचा घरगुतीही संबंध होता. ते स्वतः उच्च विद्याभूषित, त्यांचा मुलगा, सून, पत्नी आणि नात सगळे उच्च विद्याभूषित आहेत. अतिशय सुसंस्कारित असं हे कुटुंब आहे आणि कवितेवर प्रेम करणारं कुटुंब. आपल्याला कवितेवर प्रेम करायला सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांनाच कवितेचा हा असतं आस्वाद घ्यावा असं वाटतं. मला इथे सांगितलं आहे की 4 मिनटं बोला. त्या नाही म्हणाल्या, पण मला कार्यक्रमाची रूपरेषा, पण त्यांनीच सांगितलं की 49 काव्यसंग्रह, जवळजवळ 3000 कविता 4 मिनटात नाही वाचता आल्या, कित्येक तास लागले आम्हाला. आणि त्या कविता त्यातली फक्त 2च उदाहरणं मी सांगते आणि मग शिलेंचं पुस्तक आम्ही का निवडलं ते सांगते. कारण सविता दामले आज नाही आहेत, त्या परगावी आहेत. तर एका कवयित्रीने तिचं कविता संग्रह आम्ही वाचायला घेतला आणि आम्हाला कळे ना की हे गद्यपुस्तक आहे का कवितेचं आहे. कारण पहिली 13 पानं लोकांनी त्यांच्या कवितेवर लिहिलेले अभिप्राय होते.
तर आम्हाला समजे ना, आणि कविता वाचल्यावर आमच्या लक्षात आलं हे अभिप्राय पैसे वगैरे देऊन लिहून घेतलेत की काय. कारण हल्ली अशी आहे ना, अशी हल्ली सवय झालेली, इकडून तिकडे जायचं असलं की पैसे घ्यायचे. तर तसं आम्हाला ते वाटलं. आणि पुढची कविता तर आम्हाला वाचवेच ना, इतकी वाईट शब्द वापरायचे नाहीत म्हणून नाही वाचू शकलो आम्ही. आणखीन एका कवीने आपल्या कवितेबद्दल देताना स्वतःचा जो बायोडेटा दिला होता तो इतका होता की तो वाचता वाचता आम्ही दमून गेलो. काय होता बायोडेटा? तर मी कुठल्या तरी संस्थेत उपकार्यवाह वगैरे आहे आणि कुठल्या तरी बँकेत मी अमुक अमुक आहे, असा काहीतरी इतका भरमसाठ. त्याच्यात साहित्याचा काहीच संबंध नव्हता, फक्त असं स्वतःचा बायोडेटा भरत भरत त्यांनी दिला होता. त्याही कविता आम्ही वाचल्या, पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तरी 49 काहीतरी 4 ते 5 कविता संग्रह चांगले होते. म्हणजे त्याचं प्रोडक्शन किती, कशा पद्धतीने, त्याचा कागद काय आहे, त्याचं आतलं प्रिंटिंग काय आहे, त्याच्यात चुका किती आहेत व्याकरणाच्या, हे सगळं पाहावं लागतं. काही तर लोक आपल्या कवितांना इंग्रजी शीर्षकं आणि हिंदी देतात. का कोण जाणे? एवढी मराठी भाषा संपली का आपली? आपल्या नाटकांना, सिनेमांना पण हल्ली इंग्रजी शीर्षकं असतात. वाईट वाटतं मला ते वाचताना की कशाला ज्ञानदेवानी अमृता ते पैजा जिंकी असं म्हटलं आणि आज हे काय चाललं आहे. तर अशाही कविता होत्या. मध्ये इंग्रजी शब्दही वापरलेले होते कवितांमध्ये. असे और असे एक होते. म्हणजे मुद्दा मी हिंदी शब्द वापरते त्याच्यासाठी की इतके और त्याची पद्धत होती की उगाच आपली बाराखडी येते म्हणून कविता लिहायची का. हे अशोक जैननी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं होतं, माझं वाक्य नाही आहे, की बाराखडी करता येते म्हणून कविता लिहितात. आणि उगाचच कागद हौस आहे म्हणून कविता संग्रह छापायचा, त्याच्यापेक्षा फेसबुकवर टाका ना, कागदाचा खर्च तरी वाचेल. कागदासाठी झाडं तोडावी लागतात, कशाला कागद वाया घालवतात हेच कळत नाही मला. इतके अफाट कविता संग्रह, त्याचा कशाच्या कशाला पत्ता नाही, आशय नाही, शब्द नाही, प्रतिमा नाहीत, कसल्या संवेदनशीलता नाहीत, असे शब्द. कठीण कठीण झालं आम्हाला ते तपासताना. बरं आहे मला वरती न बसवता खाली बसवलं ते, कारण ह्या कवितांबद्दल बोलतच सुटले असते मी. 4 मिनटं दिली ते लक्षात ठेवते. तर मी आता गजानन शिले यांच्या कवितेकडे वळते. त्यांच्याबरोबर अजून एक आम्ही कविता संग्रह घेतला होता, तो होता अंतरकर, अभिराम अंतरकरचा. त्याचा चांगला होता, त्याचीही कविता चांगली होती. पण आम्ही गजानन शिले का निवडलं, तर त्यांच्या जे पुस्तकाचं शीर्षक आहे तेच फार सुंदर आहे. कथित, थकीत, एकूण, गोषवारा. आणि त्यांचं जे मुखपृष्ठ आहे ते 7/12चं आहे, 7/12चा उतारा आहे. म्हणून मी त्यांना विचारलं त्यांच्या मुलीला मगाशी की तुम्ही शेती करत होते का. तर ते पूर्वी शेती करत होते आणि ते शेतीतनं जे काही आलेलं असतं, आज आपण शेतकऱ्यांचं खूप काही ऐकतो आहे, त्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही, आत्महत्या करतायत, कर्जबाजारी आहेत. तर ह्या शेतीतून ते आलेत, शिकलेत आणि आज ते प्राध्यापक आहेत आणि लेखन करतायत. त्यांची एक कविता मी इथे वाचून दाखवणार आहे. पण तत्पूर्वी मी त्यांची कविता का निवडली, तर कविता खरोखरच जो काही त्यांचा जीवनानुभव आहे, जी काही जीवनाची अनुभूती आहे, ती त्यांनी फार छान शब्दात, छान म्हणजे जो ग्रामीण बाज आहे किंवा आपली जी मराठी भाषा आहे त्याच्या आधारे खूप सुंदर मांडलं आहे. मला मगाशी त्यांच्याशी चर्चा करताना मर्ढेकरांचा विषय निघाला होता. मी मर्ढेकरांचंच उदाहरण देते, त्यांना मान्य आहे की नाही माहीत नाही मला, कारण मर्ढेकरांचा भावनानिष्ठ समतांतेचा जो सिद्धांत मांडला गेला मर्ढेकरांनी, की म्हणजे काय, तर कवितेच्या प्रतिभेचं कार्य म्हणजे विश्वातल्या निरनिराळ्या घटकातून त्या भावनानिष्ठ समतानता निर्माण करणं. याचा अनुभव प्रवीण दवडेंना आहे. खरं ना, निसर्गाशिवाय आपण लिहू शकत नाही, निसर्गाशी तुमचं तादात्म्य असल्याशिवाय आपण लिहू शकत नाही. आणि त्या घटकातून आलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला आत पचवाव्या लागतात. तर या पद्धतीने त्यांनी जी कविता लिहिली आहे ती आम्हाला खूप आवडली आणि एक वेगळ्या धाटणीचा कवी म्हणून आम्ही त्यांना निवड केली त्यांची. कारण बघा, आपल्याला कवीला अनेकांनी कवीची प्रशंसा केलेली आहे. आपल्या केशवसुतांनीच म्हटलं ना, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके, देवाचे दिधले असे जगत ये आम्हास खेळावया. किंवा समर्थ रामदासांनी सुद्धा म्हणून ठेवलं आहे की कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर आहे.
दवणेंची आत्ता तुम्ही माहिती ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल की रामदासांनी म्हटलेलं खरं आहे, शब्दसृष्टीचे ईश्वर. हां, तर हे जे काही आहे ते मला खूप आवडतं. आणखीन 2 कवींची उदाहरणंच फक्त देते की रवींद्रनाथ टागोर म्हणाले की माझं लग्न कवितेशी लागलेलं आहे. नाहीतरी आपलं सगळ्यांचं लग्न कवितेनीच लागतं, मंगलाष्टका ही कविताच आहे, पण पुढे आपण कविता विसरतो. आणि कुसुमाग्रज म्हणाले की मी कवितेसाठी जगलो नाही, कवितेनं मला जगवलं. मला स्वतःलाही असं वाटतं की कविता हा प्रत्येक कवीचा बहिष्कार प्राण असतो, त्याच्याशिवाय कविता लिहिता येत नाही. तर यांची एक कविता मला खूप आवडली. एक सविता दामले पण कविता सादर करणार होती यांचीच, पण ते शक्य झालं नाही, तर मी ती कविता सादर करून थांबते. कवितेचं नाव आहे जन्म. ते खेड्यातनं कसे आले ह्याच्यात सगळं ते आलेलं आहे. दसऱ्याची शरदी रात्र, दसऱ्याची शरदी रात्र, रात किड्यांचे कर्कश थैमान, निंबाळ इथल्या झाडांच्या शेंड्यावरून घुबडाचे घुतकार, तारका साऱ्या ढगाआड, 10 कलांचा चंद्रही, तारका साऱ्या ढगाआड 10 कलांचा चंद्रही, कडाडली बिजली, कडाडली बिजली, क्षणात विझल्या झोपीतल्या पापण्या, क्षणात विझल्या झोपीतल्या पापण्या, गोठ्यात रवंथ करणारी गाई गुरं गाई वासरं बुजाडली, बुजाडली. निम्म्या रात्री गरगर गरजत विमान गेलं आड्याहून, विमान गेलं आड्याहून, कोणती अवदसा जन्मी घालणारेस पोटातून, नरड्यात अडकलेला बेडका फेकत आजी फणफणली, नरड्यात अडकलेला बेडका फेकत आजी फणफणली. गाईच्या गोठ्यात आईची खाट, गाईच्या गोठ्यात आईची खाट, खाटीवर अंथरल्या फाटक्या वाकळी बोंड्या दाट. 4:30ला कांठळ्या बसवणारा फोडला टाहो, 4:30ला कांठळ्या बसवणारा फोडला टाहो, मातेऱ्यातून उडदाचा दाणा निवडावा, मातेऱ्यातून उडदाचा दाणा निवडावा, तसा माझा जन्म, तसा माझा जन्म. धन्यवाद. आता मधुवंतीताईंनी जी कविता वाचून दाखवली, खरंच शब्दांची ताकद जाणवली ना आपल्याला. म्हणजे ते सगळं चित्र, गोठ्यातली खाट वगैरे आणि तो जन्म होणारी प्रसूती वेदना सहन करणारी आई हे डोळ्यासमोर आलं आपल्या. बोलता बोलता ताईंनी असं सांगितलं की मराठीची अवस्था खरंच खूप वाईट आहे आणि हे जाणवतं आपल्याला आणि आम्हा शिक्षकांना तर खूप जास्त जाणवतं. म्हणून दवणे सरांची एक कविता आहे ह्याच्यावरच लिहिलेली आणि अर्ध मिनटंच लागेल फक्त, पण मी ती सांगते तुम्हाला. खूप छान आहे. सेव मराठी असं त्याचं नाव आहे. सेव मराठी. स्कूलमध्ये लर्न करतो, टीचर करता टीच असंच बोलतात ना आपली मुलं हल्ली. स्कूलमध्ये लर्न करतो, टीचर करता टीच, इव्हिनिंग वॉकसाठी लाईक सी बीच. हॅलो हाय कम ऑन गाइज, आज क्या आज के फंडे. हॅलो हाय कम ऑन गाइज, क्या आज के फंडे. लाइफ करो एन्जॉय यार, कल तो है संडे. ललबायमध्ये अंगाईला डुलकी आली मस्त, ललबायमध्ये अंगाईला डुलकी आली मस्त. सेव मराठी सेमिनारमध्ये काजू वेफर्स फस्त. कुठली रे तुझी मातृभाषा, आज करता लाऊडली. कुठली रे तुझी मातृभाषा, आज करता लाऊडली. मराठी इज माय मदर टंग, आन्सर देतात प्राऊडली. किती सुंदर कविता, मला खरोखर आवडली. आम्ही बरोबर शोधतो सर. म्हणजे अगदी शालजोडीतले हाणलेत, म्हणजे हसता हसता सुद्धा अंतर्मुख करणारी अशी ही सुंदर कविता आहे. चला आता आजच्या ज्या कार्यक्रमासाठी आपण मुख्य जमलो आहोत तो कार्यक्रम, यानंतर आत्ता पुरस्कार सोहळा आजचा संपन्न होईल. सन्माननीय श्री प्रवीण दवणे सरांना विनंती करते की त्यांनी मानपत्र आणि बक्षीस रक्कम ₹10,000 देऊन श्री गजानन शिले यांना पुरस्काराने सन्मानित करावं. हर्षद पटवर्धन यांनी कृपया रंगमंचावर यावं, मंचावर यावं. अतुल गोखले आणि आमचे डॉक्टर विवेक भट हे सुद्धा आहेत.
प्रवीण डवणे सरांच्या हस्ते आता मानपत्र आणि पुरस्कार दिला जाईल. शक्य तेवढ्या जोरदार टाळ्या वाजवून आपण या सोहळ्याला सगळे उपस्थित आहोत. खूप खूप कौतुक सर तुमचं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मी आजच्या उत्सवमूर्ती श्री गजानन शिले यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि काही कविताही सादर केल्या तर आम्हाला आवडेल. मानपत्र वाचून दाखव. ओके. हे जे सन्मानपत्र आत्ता सरांना दिलेलं आहे ते म्हणजे आपण लांबनच बघू शकतो, मग तुमच्यासाठी मी वाचून दाखवते. माननीय श्री गजानन शिले नमस्कार. कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन यांच्या स्मरणार्थ आमची संस्था दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाचा गौरव कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन गीतकाव्य पुरस्कार देऊन करते. कैलासवासी मोरेश्वर पटवर्धन हे स्वतः कवी आणि काव्यप्रेमी रसिक होते. कविताश्री मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित कवींच्या कवितांना रसिकांसमोर आणण्याचं कार्य केलं. तसंच गीतकाव्य या प्रकाराची लोकप्रियता लक्षात घेऊन गाणी मनातली गळ्यातली या गीतसंग्रहांचे अनेक खंड प्रकाशित करून मराठी काव्यप्रांताला महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या पुरस्कारासाठी 2023 या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह परीक्षणासाठी घेण्यात आले होते. त्यातून थकीत एकूण गोषवारा हा कवितासंग्रह पुरस्कारास प्राप्त ठरला आहे. आपल्या या साहित्य सेवेला आमच्याकडून ही मानाची पावती देऊन आपलं लेखन अधिक जोमानं सुरू राहावं अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. श्री गजानन शिले आता आपल्याशी संवाद साधतील. या ठिकाणी लोकमान्य सेवा मंडळ सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला मी नमन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख की ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला ते माझे गुरुस्थानी असलेले प्रवीणजी दवणे सर, उपस्थित आपल्या ग्रंथालयाचे अध्यक्ष आदरणीय भट सर, माझ्या संग्रहाचं ज्यांनी परीक्षण केलं आणि मला या सत्काराला पात्र समजलं. खरं तर हा माझा पहिलाच कविता संग्रह आणि तसा एवढा मोठा पहिलाच पुरस्कार. याच्या अगोदर एक पुरस्कार मला मिळालेला आहे, कवी सुधांशू पुरस्कार. दत्त महाराजांच्या परिसरामध्ये औदुंबरला पहिला पुरस्कार माझ्या संग्रहाला तीळ संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळाला होता. तो सुद्धा खूप चांगला पुरस्कार मला मिळाला. आणि हा दुसरा पुरस्कार. आणि मला सप्रेताईंनी पुरस्कारासाठी पात्र समजलं. खरोखर त्यांचेही मी आभार मानतो. आणि आपल्या या मंडळाचे, वाचनालयाचे, ग्रंथालयाचे सर्व आदरणीय प्रमुख मंडळी आणि श्रोतेगण, थकीत एकूण गोषवारा हा माझा पहिला कविता संग्रह. जवळपास वयाची 50 उलटल्यानंतर
हा संग्रह माझा प्रकाशित झाला. कविता म्हणाल तर मी लहानपणापासून लिहितो. अनेक कवींच्या संपर्कात सुद्धा आलो. माझे शिक्षक डॉक्टर श्रीकांत तिडके होते. डॉक्टर श्रीकांत तिडके जे सध्या जागतिक मराठी साहित्य संघाचे सचिव आहेत. मूर्तिजापूरच्या गाडगे महाराज कॉलेजमध्ये त्यांनी मला मराठी विषय शिकवला होता. सुरेश भटांच्या सान्निध्यात सुद्धा मी आलो काही काळ. आणि या सर्व लोकांकडून अनेक गोष्टी मी शिकलो. आणि शिकता शिकता लिहित आधीच होतो. लिहिण्यामध्ये थोड्या सुधारणा होत गेल्या. आणि शेतकऱ्याचा मुलगा होतो. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेती मातीपासून दूर जाऊ शकत नव्हतो. कवितेचा मुख्य विषय हा माझा शेतीच होता. आणि जगणं काय, शेतकऱ्याचं जगणं काय, दारिद्र्य सोडून शेतकऱ्याच्या घरात काहीच नसतं. आणि ह्या शेतकऱ्याच्या मुलांची कहाणीसुद्धा सांगण्यासारखी नसते. अर्थात मी माझ्या कवितेतूनच तुम्हाला सांगतो माझी कहाणी, की सांगावी अशी नाही ही आयुष्याची कहाणी. अंधाऱ्या रात्रीच्या गर्भातला हा क्रूर जन्म. ताईंनी जी कविता वाचली ती खरोखर माझ्या जन्माच्या वेळेची हकीकत आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणजे दसऱ्याची रात्र, दसऱ्याच्या दिवसचा माझा जन्म आहे. दसऱ्याच्या रात्री माझा जन्म झाला होता. तारका साऱ्या ढगाळ, 10 कलांचा चंद्रही, कडाडली बिजली, गोठ्यात रवंत करणारी गाई वासरेही बुजाडली. आणि कोणती अवदशा जन्मी घालणारेस आजी ओरडली होती. आणि जन्मही कसा, तर मातेऱ्यातून उडदाचा दाना निवडावा तसा माझा जन्म. ही जी अवस्था आहे ती केवळ माझी एकट्याची नाही, शेतकऱ्याच्या प्रत्येक लेकराची आहे. मी प्रतिनिधी आहे, लक्षात घ्या. मी म्हणजे मी नाही. शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. आणि माझ्या वयाची जवळजवळ 30 वर्ष मी शेतीमध्ये घालवली. मातीच्या घरात राहणारा माणूस, गाई वासरं सर्व त्यांच्या बाजूला. आणि अशा ह्या अवस्थेमध्ये नोकरीवर कसा लागलो हे मला सुद्धा कळलं नाही. कुठंतरी गावात एक नॉन ग्रँड शाळा निघाली, मास्तर भेटत नव्हता, कारण 10-10 वर्ष अनुदान मिळत नाही. मग शिकवायला कोणीतरी पाहिजे. पहिले 2-3 वर्ष मिळाले, तोपर्यंत ठेवले, पण ते सोडून गेले. मग आता शाळा बंद पडते की काय, म्हणून गाईगावरामागे एखादा गुराखी निवडावा, तशी शिक्षक म्हणून माझी निवड झाली होती. आणि माझे दैव चांगले की त्या शाळेला ग्रहण भेटला. त्या शाळेला एक अनुदानही मिळालं आणि एक ज्युनियर कॉलेज मिळालं. आणि एकही पैसा न देता मी लागू शकलो. त्यांनी मला 10,000 जरी मागितले असते तरी मी देऊ शकलो नसतो. ही माझी परिस्थिती होती. अर्थात मी त्यांना पैसे दिले अनुदान मिळाल्यानंतर, लोन वगैरे काढून किंवा पगारातून. ते प्रत्येकाला द्यावेच लागत असतात. 15 वर्ष मी बिनपगारी काम केलं. 15 वर्ष नोकरीसुद्धा केली नाही मी पगारी. लक्षात घ्या, माझी टोटल नोकरी ही 27 वर्ष होते. आणि 27 वर्षावर पैकी 15 वर्ष मी विनाअनुदानितवर काम केलं. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष तरी डोनेशन फेडलं. अशी ही माझी कहाणी. सांगावी अशी नाही ही आयुष्याची कहाणी.
अंधाऱ्या रात्रीच्या गर्भातला हा क्रूर जन्म जन्मी घालताच आईने मिटले नाही डोळे, हीच खरी ठेव. आईला लाथा बुक्क्यांनी तुडवणारा बाप, त्याचे घट्टे पडलेले हात, खपाटी पोसलेले पोट, तो गोड बोलला तीच घरात दिवाळी, बाकी दमकुंडी. तो आपला बाप होता, दुश्मन नव्हता. तो आपला बाप होता, दुश्मन नव्हता. सूर्य उगवत होता, घामाघूम करत मावळत होता. खिशाच्या मेंदूला स्थायी अर्धांगवायू, खिशाच्या मेंदूला स्थायी अर्धांगवायू. व्हिडिओ शूटिंग करावी इतकं सुंदर नव्हतं दारिद्र्य. व्हिडिओ शूटिंग करावी इतकं सुंदर नव्हतं दारिद्र्य. काळानं नाही घातली झडप, हेच आपलं आरोग्य. पेरणीच्या दिवशी थुईथुई घरदार, पेरणीच्या दिवशी थुईथुई घरदार. दुष्काळी सालात पीठ रानभाज्यात. खरी किंमत पैशाची तेव्हा पहिल्यांदा कळली, खरी किंमत पैशाची तेव्हा पहिल्यांदा कळली. अंगणातून बहिणीची उचलली अर्थी. खरी किंमत पैशाची तेव्हा पहिल्यांदा कळली. अंगणातून बहिणीची उचलली अर्थी. बापाच्या रागात भाऊ गेला फौजेत, बापाच्या रागात भाऊ गेला फौजेत. नंतर सारे कळले काय असते देशप्रेम. शिकता शिकता घाव लपवण्याचे तंत्र शिकलो, शिकता शिकता घाव लपवण्याचे तंत्र शिकलो. धाडस शिकलो आवंडे गिळण्याचे. शिकता शिकता घाव लपवण्याचे तंत्र शिकलो, धाडस शिकलो आवंडे गिळण्याचे. पराभव वगैरे पचवणे रक्तातच पिढी जात, पराभव वगैरे पचवणे रक्तातच पिढी जात. आणि कमाई म्हणून शेवटी भोई बनलो पालखीचा, शेवटी भोई बनलो पालखीचा. आणि अशी ही माझी आयुष्याची कहाणी. ह्या कहाणीची सुरुवात ही अशी आहे. आणि मग या शेतीच्या अगदी जवळून मी अभ्यास केला. शेतीमधून जास्त पीक काढण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की शिकलेल्या मुलांना खूप कळतं. शाळाही केली, परंतु शाळा म्हणजे माझी कशी होती की झेंडा टू झेंडा शाळा. 15 ऑगस्टला सुरुवात, 26 जानेवारीला शेवट. त्याला आमच्याकडे झेंडा टू झेंडा म्हणतात. आणि 26 जानेवारीपर्यंत सर्व पिकं राजी बसायचे, राजी बसणे म्हणतात त्याला पिकं. नंतर आऊत भांडं काहीच चालायचं नाही. पेरणी करायची, त्याला 2-3 फेर मारायचे डवऱ्याचे, निंदन करायचं. फक्त बापाला सांगायचं की आता तुम्ही हे वेचा, पीक काढा. आणि पुन्हा ते पीक पाडायला उन्हाळ्यात हजरच असायचो. आणि अशा पद्धतीनं ही शेती करत करत शिक्षण घेतलं. आणि BCom झालो. BCom नंतर MA इकॉनॉमिक्स केलं अर्थशास्त्रात. नंतर मराठीत केलं. आणि कुठंतरी BEdला नंबर लागला, मग BEd केलं. त्या काळात BEdसुद्धा फ्रीमध्ये व्हायचं. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नंबर लागायचा. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नंबर लागला की फी वगैरे पडत नसे. तसा लागला म्हणूनच करू शकलो. आणि मग नोकरीसुद्धा गावातच मिळाली. आणि ह्या शेतीनं शेवटपर्यंत पाठ सोडलीच नाही. शेती म्हणजे हे नापिकी असते, शेती म्हणजे दुष्काळ असते, शेती म्हणजे कधीच शुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम वगैरे कवितेपुरतं मर्यादित असतं. आणि तुम्ही म्हणाल की तुमच्या कविता ह्या नकारार्थी आहेत किंवा निराशावादी आहेत, तर तशातलं काही नाही. ॲक्च्युली जे माझ्या वाट्याला आलं, मी खोटं लिहू शकत नव्हतो. जे मी लिहिलं ते मी सत्य लिहिलं. आणि माझे प्रत्येक गुरु मला तेच सांगतात की जे आपण भोगलो ते आपण लिहिलं पाहिजे.
ते जर आपण लिहिलं तर काय होतं, त्याला काही अर्थ निर्माण होतो, त्याला काही अर्थ येतो. म्हणजे काही लिहू नये ते काल्पनिक वाटते. कविता ही काल्पनिक नसते, त्याच्यात थोडीशी कल्पना असते, बाकी सर्व त्याच्या जखमांची बेरीजच असते. ती साहित्यिकांच्या जखमांची बेरीज म्हणजे ती कविता असते. आमच्या शेतकऱ्याची अवस्था म्हणजे ज्वारीनं कणगी भरली की घरात सुगी आल्यासारखी वाटते आम्हाला. गाईला गोरा झाला की दिवस पालटल्यासारखे वाटतात आम्हाला. मनासारखं कधीच घडत नाही. आणि शेतकऱ्याच्या मुलाला शरम वगैरे कशाचीच वाटत नसते, लक्षात घ्या. मी एका कवितेत म्हटलेलं आहे की शरम वगैरे नव्हतीच कामाची. कोणत्याच कामाची आम्हाला शरम नसते. शरम वगैरे नव्हतीच कामाची, कमरेखालचा पॅन्ट फाटल्यावर थोडी वाटायची. मुली हसायच्या, मुलं चिडवायची, दोन्ही डोळे फाटायची. फावड्यानं घमेल्यात माती ओढावी तशी आई छातीशी ओढायची. घमेल्यात फावड्यानं माती ओढावी तशी आई छातीशी ओढायची, अश्रू थांबवायची. आणि नंतर नंतर ते अश्रूही अनाथ झालेत. वाढत्या वयाच्या फुफाट्यात असाच होत गेलो पोरका काळजातल्या एकेका नात्यापासून. वाढत्या वयाच्या फुफाट्यात असाच होत गेलो पोरका काळजातल्या एकेका नात्यापासून. तर मित्रांनो, अशी ही माझी कविता. आपण संग्रह जर वाचला तर कळेल आपल्याला. या कवितेमधल्या ज्या वेदना आहेत त्या कळतील आपल्याला, सहज कळतील. अगदी मी काही असे अलंकारिक वगैरे शब्द लिहिले नाहीत त्याच्यामध्ये. फक्त प्रयत्न केला की अल्पाक्षरी कशी निर्माण करता येईल. रिपिटेशन टाळायचा प्रयत्न केला, ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं. कारण मला माहिती होतं, मी मर्ढेकरांचा वाचक होतो, माधव जुलियनांचाही वाचक होतो, आणि भटांचाही मी वाचक होतो, पाडगावकरांचाही वाचक होतो. आणि मराठीमध्ये MA होतो तेव्हा मराठीमधले कितीतरी पुस्तकं माझ्या नजरेखालून गेले होते. आणि वाचताना केवळ मी माझा वाचण्याचा दुहेरी दृष्टिकोन असायचा, अभ्यास हाही दृष्टिकोन असायचा. आणि मी स्वतः लिहिता आहो, मलाही असं लिहिता येईल का, तो सुद्धा माझा दृष्टिकोन होता. आणि अशा ह्या सर्व प्रयत्नामधून इथपर्यंत आलो. आता याच्या पुढे जायला नेटा म्हणून आपण हा पुरस्कार दिला. निश्चितच मला फार मोठी उभारी मिळणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये या पुरस्काराची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि मला वेळ दिलेला आहे तो जवळजवळ कंप्लीट झाला, किंवा 4-2 मिनटं जास्तही झाली असतील. रजा घेतो. नमस्कार. सुन्न बधीर करणारी आणि वास्तववादी अशी कविता सरांची आपण ऐकून खरंच स्तब्ध झालो आहोत सगळे. सुचतच नाही आहे मला पण काय बोलायचं ते. आपण पुढच्या भागाकडे वळूया कार्यक्रमाच्या. आपण सर्वच ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते प्रवीण दवणे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधावा. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. व्यासपीठावरील अभिनंदन मूर्ती कवी गजानन शिले, माझ्यासमोर असलेले आणि कवितेला दाद द्यायला जितके आवश्यक श्रोते असतात आणि ती दाद आपोआपच कवितेशी संवाद करत राहते, असे सगळेजण आपण ज्येष्ठ आणि बुजुर्ग श्रोते हो. माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी
आजच्या या अतिशय शुभ दिवशी हा पुरस्कार श्रीबा फाटक ग्रंथालयात आणि तेही लोकमान्य सेवा संघाच्या या एका प्रतिष्ठित आणि सुमंगल असं कार्य करणाऱ्या संस्थेत दिला जातो आहे, त्याचा मला आनंद होतो आहे. शुभ दिवसाला जे परिमाण आहे ते ज्यांनी शोषणमुक्त भारताचं स्वप्न पाहिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि अशा या महत्त्वाच्या दिवशी कवितेच्या जागरातून विद्रोह व्यक्त करणाऱ्या, पण ज्या विद्रोहात आवेग आहे पण कंठाळी नाही, उत्कटता आहे पण तरी संयतता आहे, अशा तऱ्हेच्या एका महत्त्वाच्या कवीला श्रीयुत गजानन शिले यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. आणि त्यासाठी श्रीबा फाटक ग्रंथालयानं आणि लोकमान्य सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केली. हाच मला एक सन्मान वाटतो आहे, हा मला एक पुरस्कार वाटतो आहे, ही माझी अंतरीची भावना आहे. यात कुठल्याही प्रकारे व्यासपीठाचा म्हणून जो काही उपचार असतो तो नाही. माझं मन भरून आलं आहे की हा पुरस्कार द्यायला मी आपल्याला योग्य वाटलो. मग पुढे जाण्यापूर्वी कृतज्ञता माझ्या मनातून जी शब्दांतून व्यक्त होते ती जर थोडीशी औपचारिक पण मानसिक भेटीतून व्यक्त झाली तर, म्हणून मी आदरणीय अध्यक्ष भटसाहेबांचा उल्लेख करीन आणि त्यांच्या साक्षीनं आदरणीय अतुलजी गोखले यांना विनंती करीन की अटल बिहारी वाजपेयी यांचा कविता संग्रह जो मला मराठीत अनुवाद करण्याची संधी मिळाली तो अतुलजींनी इथे येऊन माझ्या वतीनं स्वीकार करावा. आदरणीय भटसाहेब आणि दोन्ही कार्यवाह या सगळ्या मंडळींना ती मी विनंती करतो. नमस्कार. आदरणीय विवेकजी भटसाहेब ज्येष्ठ असल्यामुळे तरी त्यांनी त्रास घेतला इथे येऊन, मला खूप बरं वाटलं. आणि मी उलट विनंती करेन की अटलजींच्या 51 कविता, या 51 कविता म्हणजे जणू काही वेदना आणि संवेदनांचे शिलालेख आहेत. केवळ ते विशिष्ट पक्षाचे सर्वोच्च नेते इतकं स्थान नसून ते सर्वोदय कवी आहेत. आणि मला त्यांच्या मानसकन्येने परवानगी दिली अनुवादाची. आशिषजी शेलार यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला. मी हे स्वप्न पाहीन केव्हा तरी कुठल्या तरी छान निमित्ताने या पुस्तकाच्या संबंधीचा एखादा कार्यक्रम जर हे ग्रंथालय करू शकलं, अर्थात विनंती आहे, तर मला खूप आनंद होईल. तेव्हा मला अधिक बोलता येईल. आज या क्षणी काही त्याविषयी बोलावं असं प्रयोजन नाही, पण पसायदान व्यक्त करायला काय हरकत आहे. मित्र हो, ज्याप्रमाणे मी या ग्रंथालयालाही भेट दिली त्याप्रमाणे एका कवीने दुसऱ्या कवीला जर पुस्तक स्नेहभेट दिलं आणि ते पण त्याचा काव्यसंग्रह असलं तर ते अधिक योग्य होईल. म्हणून मौन दाह हा माझा काव्यसंग्रह मी शिलेजींना अभिनंदन म्हणून देतो आहे. मित्र, लोकमान्य टिळक यांच्याही उत्तुंग कार्याला मानवंदना देऊन ज्यासाठी मला इथे बोलावलं आहे ते मनोगत मी व्यक्त करतो. दोन्ही कार्यवाहाने आणि अध्यक्षांनी माझी मिनटं इथून मोजायला सुरुवात करावी अशी मी विनंती करेन. खरं म्हणजे उभ्या अशा तऱ्हेच्या ध्वनिक्षेपकाची मला सवय आहे, कारण समोर काही टिपण असतं, काही संदर्भ असतात, ते बघावे लागतात आणि दोन्ही हात मोकळे असले की अधिक मनाने मोकळं बोलता येतं. परंतु आज मी
तशा तऱ्हेची सवय नसताना थोडा बोलायचा मी प्रयत्न करीन, पण पुढच्या वेळी मात्र माझी विनंती मान्य करावी आणि तशी विनंती मी करतो आहे. मित्रहो, हा पुरस्कार ज्या पटवर्धन कुटुंबियांतर्फे दिला जातो त्याच्याविषयी मला माझे काही भावबंध आहेत, अनुबंध आहेत म्हणून बोलायचं आहे. कारण ही काही आत्ताची गोष्ट नाही. आदरणीय मधुवंतीताई म्हणाल्याप्रमाणे ही 4 दशकापूर्वीची स्नेहाची अशी भावना आहे. अजूनही मला आठवतं की आज हरवत चाललेल्या गिरगावातली ती मनात मत गुंफलेली चाळ, प्रत्येक पाऊल जपून टाकावं आणि योग्य घरी पोहोचावं असे ते जिने, अशा तऱ्हेचे ते जिने चढून मी कवी आणि संपादक मोरेश्वरजी पटवर्धन यांच्या घरी एक विद्यार्थी कवी म्हणून जात असे. 20-22 वर्षाचा मी असेन त्या काळात. परंतु एक नवा आणि नवखा कवी आपल्याकडे येतोय, अशा तऱ्हेचे नवखे पण मला न जाणवू देता आदरणीय विद्याताई, खरं तर मला विद्या आई म्हणण्याचा मोह होतो आहे, अशा विद्या आई आणि स्वतः मोरेश्वरजी ज्याप्रमाणे माझं आतिथ्य करायचे, दुपार असेल तर नक्कीच तो दुपारचा खास चहा यायचा, थोडी दुपार कल्ली तर मग अल्पोपहार यायचा, गप्पा रंगत जायच्या आणि त्याच वेळेला ते जडलेलं मैत्र आज अशा प्रकारे पुलकित झाले. मित्रहो, हर्षद तेव्हा मला वाटतं वयाने खूप लहान असतील आणि त्यामुळे आत्ता एकदम मी त्यांना पाहिल्यानंतर पुरावाच मिळाला की किती वर्षांनी आम्ही भेटतो आहे. त्या काळात जे काम त्यांनी केलं म्हणजे विलक्षण आहे. प्रत्यक्ष कविता लिहिणं ही एक निर्मिती आणि ते एक कार्य वेगळं असतं मित्रांनो, पण दुसऱ्याच्या काव्यगीतांना, दुसऱ्याच्या गाजलेल्या कविता गीतांना संकलित करायचं, संपादन करायचं आणि 1, 2, 3, 4 नव्हे तर सुमारे 10-11 खंड काढायचे, ही गोष्ट तेव्हाही अवघड होती. त्या काळात स्वतः विद्याताईंनी काय सोसलं असेल त्या एक धर्मपत्नी म्हणून त्या सांगणार नाहीत. किती प्रतींचे गठ्ठे उरले असतील, पुन्हा पुन्हा निमंत्रणं द्यावी लागली असतील की घ्या घ्या म्हणून, अशा प्रकारची कितीतरी अशीच विनामूल्य दिली गेली असतील, कर्जही झालं असेल. खरं सांगू मित्रांनो, अशा तऱ्हेचे जे मातीखालचे क्षण आहेत ना, ते वरचं झाड पाहून कळत नाहीत आणि या घरांनी ते केलेलं असतं. आणि म्हणून आपण आल्याचा मला आनंद होतो आहे. हर्षद भेटल्यामुळे मला पटवर्धन साहेब भेटल्याचा आनंद आहे. आपण भेटल्यामुळे ते घरच मला उराउरी भेटलं आणि आनंद मला तो होतो आहे की स्वतः हर्षद आणि त्यांचं कुटुंब, नात आले, आजोबांना अशा रूपात पाहते ती आठवणींच्या. तुझंही अभिनंदन बेटा. याचं कारण असं की अनेकदा कवी कलावंतांचे, लेखकांचे, नट किंवा नटीचे वेगळ्या तऱ्हेचे असे एक झगमगीत उत्सव साजरे केले जातात की ज्याला एक वलय असतं आणि मग त्याला माध्यमं अधिक प्रसिद्धी देतात. परंतु हर्षदजी, आपण आपल्या वडिलांचं हे जे सत्कार्य आहे, उपक्रमरूप उरलेलं असं ज्यांचं जे अरूप व्यक्तिमत्व आहे, ते इतक्या महत्त्वाच्या उपक्रमाने पुढे नेत आहेत की मला तर असं वाटतं एक न ऐकली जाणारी पण गुंजलेली टाळी ही मोरेश्वरजींच्या आत्म्याची आहे. हे मला सांगावं असं वाटतं. फार मोठं कार्य आहे, फारच मोठं कार्य आहे. तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. योग असेल आणि ते तुमच्या कदाचित लक्षात असेल नसेल अशा सीमेवर असेल, आणि ते म्हणजे या स्पर्धेचा पहिला परीक्षक मी होतो आणि त्यामुळे इतक्या वर्षांनी मला जरासं प्रमोशन मिळालं आणि मला संधी मिळाली. मधुवंतीताई आणि आपल्या सहपरीक्षक हे दोघींचं मी एवढ्यासाठी अभिनंदन करीन. खरं परीक्षकाचं अभिनंदन करायचं असतं काय नाही माहिती नाही मला, पण मी का करतो याचं कारण असं, तुम्ही स्वतः भावकवयित्री, एक विचक्षण संपादक आणि त्यामानाने शहरी वातावरणात वाढलेल्या, तरीही जे काव्यसंग्रह आपल्याकडे आले
त्या काव्यसंग्रहामधल्या शहरी किंवा पांढरपेशी जाणीवांच्यामध्ये न गुंतता थोड्या आडवाटेनं, नुसत्या पाऊल वाटेनं नव्हे तर मळलेली वाट व्हायला अजून ज्या पाऊल वाटेला अजून वाट पाहावी लागणार आहे, अशा वाटेवरच्या कवीला आपण निवडलं, म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करतोय आणि आभार मानतो. त्याची कारणंही तुम्ही सांगितलीत, ती सुद्धा मनात न मावणारी आहेत, इतकी ती मोठी आहेत. या उपक्रमाचं यश हे आणखीन पुढे नेताना मी सांगेन की गाणी मळ्यातली, मनातली, गळ्यातली ही पुस्तकं जेव्हा आली तेव्हा इतक्या नामवंतांचे अभिप्राय आले. ते अभिप्राय अजूनही अतुलजी माझ्या काना मनात गुंजत आहेत. शांताबाई शेळक्यांनी काय म्हटलं माहिती आहे? शांताबाई शेळक्यांनी ती पुस्तकं पाहून म्हटलं होतं की पटवर्धन साहेब, तुमचे हे संपादित केलेले संग्रह वाचून माझे अनेक क्षण खिन्नमधुर गेले. क्षणांना खिन्नमधुर हे विशेषण हे मला विलक्षण वाटलं, कारण एका भावार्थ अशा तऱ्हेच्या पावसाळी संध्याकाळी अनेक विरत चाललेली पण आठवणीत उरलेली अशी गाणी त्याच्यामध्ये निवडली होती. एक कसदार वाचक असलेल्या मेधा कुलकर्णीने असं म्हटलंय की मी आणि माझी आई हे कविता संग्रह वाचत असताना दोघींची वय बदलत गेली. लहान करताय नको, असू दे, माझं ते कर्कशच मला बरं वाटतं, असू दे, काही गोडवा येणार नाही त्याच्यात. गोडवा आशयात असेल, शांत राहा, काही नका कोणा करू, येतं ते उत्कटतेने पोटातून. असो, कंसातलं वाक्य हे 30 सेकंद वजा करा, हे नका करू. मित्र हो, मेधा कुलकर्णीने असं म्हटलं आहे, मी प्रयत्न करतो जरा तुमच्यासारखं बोलायचा छान. म्हणजे मित्र हो, मेधाताईंनी म्हटलं आहे, आई आणि मुलगी आम्ही दोघं मिळून जेव्हा कविता वाचायचो तेव्हा आमची वयं बदलायची. आई कधी मुलगी व्हायची आणि मुलगी किंवा आई व्हायची. का सांगतोय मी हर्षद? याचं कारण त्या पुस्तकाने काही पिढ्यांना जो आतून आनंद दिला आहे त्याचा पुरावा नाही आहे. ते तितकं मोठं काम आहे. आणि या पु ल देशपांडेंच्या व्यक्तिमत्वानं भारलेल्या या पारल्यात त्यांच्या समोर घडवलेल्या त्यांच्या त्या पुतळारूप व्यक्तिमत्वात विराजमान असलेल्या पुलंनी काय म्हटलंय? पुलंनी तर असं म्हटलंय की या दीर्घायुषी गाण्याबद्दल आणि त्या निवडीबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि संजीवनी मराठेंनी जे म्हटलंय ना अतुलजी, ते एक आईच म्हणू शकते, आईच. संजीवनी मराठेंनी म्हटलंय, घरच्या मोठ्यानं म्हणावं मोरेश्वराची दृष्ट काढून टाका. क्या बात आहे हो ताई. घरच्या मोठ्यानं म्हणावं की दृष्ट काढून टाका मोरेश्वराची. असं सुरेल, सुचित्र, सचित्र, सुशब्द आणि सार्थकी आयुष्य लागलं तुमच्या निवडीमुळे आणि तुमच्या या संग्रहातल्या कवितांमुळे. हे अभिप्रायसुद्धा ऐकताना विद्याताईंच्या कडा थोड्याशा पाणवल्या आहेत. याचं कारण असं, हे नुसते अभिप्राय नाही आहेत, ते काही पिढ्यांचं मनोगत आहे. तेव्हा अशा तऱ्हेचं सांस्कृतिक कार्य आणि ऐवज पुढे नेणाऱ्या आणि आपण पुढाकार घेऊन आपली पुढली पिढी पण इथे नातीच्या रूपाने आहे, नाती जोडायला हे पुढे होत जाणार आहे. म्हणून मी तुमचं अभिनंदन करीन, कृतज्ञता व्यक्त करीन. पुढे जाताना मी सांगेन की ज्या गजाननराव शिले यांचा जो हा एक अतिशय वेगळा असा काव्यसंग्रह या निमित्तानं मला वाचायला मिळाला, मला अनुभवायला मिळाला. संपूर्ण संग्रह काही बघण्याची संधी मला तेव्हा मिळाली नव्हती, परंतु कवी आणि ज्याला पुरस्कार मिळाला त्याच्याविषयी बोलताना अंदाजे बोलत राहायचं इतका मी प्राध्यापक नसल्यामुळे, मी अतुलजींकडून वेळ कमी असल्यामुळे त्या काळात कवितांच्या काही झेरॉक्स प्रति मी मागून घेतल्या. आणि माझ्या असं लक्षात आलं गजाननराव की
या मला मिळालेल्या 15-20 कवितांच्या मध्ये जर कवी इतका जखमाने मुसमुसला आहे तर पुढे संग्रह कसा असेल? डोळे भरून येण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अनेकदा दुःखाने, वेदनेने, संवेदनेने, आठवणीने भरून येतात. आणि दुसरे जे भरून येतात त्याच्यामध्ये असं वाटतं की अरे या आपल्या आसवांना सुद्धा त्यांच्या काळजाच्या पोटतिडकेच्या जखमांचा स्पर्श आहे. ही जी त्यांची कविता आहे त्या शीर्षकातच बोलकी आहे, थकीत एकूण गोषवारा. थकीत मधलं जे शेणलेपण आहे, थकीत मधलं जे एक तितिक्षापण आहे, अव्यक्तपण आहे, ते केवढं आहे. आज नुसतं ते बोलत असताना त्यांचं आयुष्य ते गद्यातून सांगत होते कवितेची सोबत घेऊन. मी अभिनंदन मूर्तीनं या निमित्ताने शिलेची विनंती करीन की या कवितेनंतर त्यांची कन्या आणि जावई इथे आलेत. कन्या तर येऊ शकते पण जावई पण प्रेमाने येतात, हे विशेष आहे. तर मी त्यांना विनंती करीन की आज नंतर त्यांच्याकडनं आत्मकथन लेखनाला सुरुवात व्हावी. एक वेगळं आत्मचरित्र होईल आणि त्याचे 2 भाग करावेत. एक शैक्षणिक शोषणातून आलेलं आत्मकथन आणि एक प्रत्यक्ष आयुष्यातलं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षणाचं वास्तव सांगितलं आणि आज तर ते फारच भयानक झाले, त्याकडे काही मी येत नाही. परंतु तिथे बसूनसुद्धा माझे हात हे थरथरत होते. 15 वर्ष कुठल्याही त्याचं श्रेयधन न घेता कुटुंब चालवणं म्हणजे काय असेल ते इतक्या सुंदर सभागृहात फिरत्या पंख्यांच्या खाली आपल्याला कल्पनेनेही कळणार नाही. काहीतरी विलक्षण असं जगणं त्यांचं जाणवलं. न्यायदेवतेच नावाची त्यांची कविता आहे. सगळ्या तर मी वाचणार नाही कारण आज तो काही प्रसंग नाही, मला दिलेली मिनटंही तेवढी नाहीत. परंतु शेवटची ओळ महत्त्वाची आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, आता न्यायदेवतेला सोडावी लागेल पट्टी. न्यायदेवतेचा कुठेही अवमान न करता, पण ती जी एक पोटातून केलेली विनंती आहे, मग ती का केले मित्रांनो? बुजुर्ग रसिक हो, ती केले याचं कारण असं आहे की संयत परंतु अतिशय टगमगून केलेल्या त्यांच्या उद्गारात त्यांनी हे जाहीरच केले. डरकाळी फोडली असती तर वाघ नव्हतो, फणा काढून जगावं तर नाग नव्हतो. फणा काढून जगावं तर नाग नव्हतो, आता न्यायदेवतेला सोडावी लागणार पट्टी. बघा, आक्रस्ताळेपणातून आपली मागणी मांडणारे अनेक असतात, परंतु त्या पलीकडे असणारं जे शोषण आहे, हे जे ओठ शिवल्यानंतर दमलेल्या आणि दबलेल्या हुंक्यांतूनच व्यक्त होतं, ते थकीतमधून व्यक्त झालं आहे. ओघांनी माझ्याच कवितेच्या मला 2 ओळी आठवल्या. आपली कविता उद्धृत करू नये एवढा विवेक मला आहे संदर्भाला, पण पटकन आठवल्या. या एका ओळीसाठी जखम खोल झेलली आहे. या एका ओळीसाठी जखम खोल झेलली आहे. निखाऱ्याची अंकलिपी काळजामध्ये जपली आहे. ही निखाऱ्याची जी जपलेली अंकलिपी असते ती जेव्हा बोलू लागते तेव्हा ते एक वेगळंच वास्तव असतं. संग्रह वाचताना जे वेगळेपण वाटलं त्या वेगळेपणातला भाग म्हणजे पर्यावरण आणि पर्यावरणातून मानवी उपेक्षेची झालेली लागलेली झळ अशी आलेलीच नाही आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 50 वर्ष का लागली त्यांच्या कविता पुस्तकाला यायला. पुरस्कार हा पुरावा नव्हे, पण लोकांच्यापर्यंत या कविता गेल्या पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही त्याला नक्कीच दाद द्याल. पहा, पर्यावरणाची आपण म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे असायचं की काहीतरी आता निसर्गाविषयी असणार, परंतु हे पर्यावरण कसं आहे? मग रंगतात त्यांच्या तलावाशी गप्पा, उकरतात धुळीत पडलेल्या जुन्या पुराणे आठवणी,
पुढे ऐका. नैऋत्य मोसमी वाऱ्याने खेळ मोडल्यापासून, बघा दुष्काळ कसा सुचवलाय. नैऋत्य मोसमी वाऱ्याने खेळ मोडल्यापासून उघड्या पडल्या आहेत तलावाच्या ठसठशीत शिरा. किती वेगळ्या कल्पना आहेत भटसाहेब. हे आलेलंच नाही आहे मराठी कवितेत. मी सर्व प्रकारच्या कविता अत्यंत उत्कटतेने आणि गंभीरपणे वाचतो. विद्रोहाच्या कविता वाचणं मला अधिक भावतं, कारण चंद्र चांदण्यांच्या पलीकडचं जे निखाऱ्यांचं चांदणं आहे ते काही कवी फार प्रखरतेने त्यातली धग घेऊन व्यक्त करतात. पण ही प्रतिमा किती आहे पहा. उघड्या पडल्या आहेत तलावाच्या ठसठशीत शिरा. पुढे तुम्ही दाद द्यायचं विसरून जाल अशी ओळ. पाय विचकटल्यासारखे लंगडत आहेत भेटायला येणारे निर्झर. जमिनीतून जो पाझर असतो तो आटलेला पाझर कसा येत नाहीये सांगायला. पाय विचकटल्यासारखे, हा विचकट शब्दप्रयोग तुम्ही इतक्या वेगळ्या पद्धतीने केला आहे. आपण आचकट विचकट म्हणतो, पण हे विचकट नाही, उसकट नाही, हे उन्मळणं आहे. लंगडतात भेटायला येणाऱ्या विहिरी. आणि पुढे मोठ्यानी क्या बात आहे, पण अधिक मोठ्याने म्हणणार नाही कारण तुम्ही पुन्हा लहान करायला जाल. त्यांनी असं म्हटलंय, धरणाशी सूत जुळल्याने नदीने घेतला तलाक. अकाली वार्धक्य आल्याने साऱ्यांनी फिरवल्या पाठा. विचार करा, आज मुंबईतल्या एका महत्त्वाच्या आणि विद्येचं माहेरघर असलेल्या या नगरात आपण सगळेजण एकत्र आलो. अशा वेळेला, अशा या थकीत जीवनाचा, थकीत आयुष्याचा हा एकूण गोषवारा हा आपल्या आयुष्याच्या जमा खर्चात भर घालणार आहे. त्यांच्या कवितेविषयी अभिनंदन करताना, समारोप करताना मी म्हणेन की त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रातिनिधिक कविता आहे. एकट्याचं आयुष्य आहेच, पण असे कितीतरी गजानन असतील की ज्यांना शब्दांचे अंकुर फुटलेही नसतील, तळागाळात असतील. तुमचेच त्यावेळेचे मित्र कदाचित अकाली अधिक वृद्ध झाल्यामुळे जगात असूनही नसतील. आणि विद्रोही कवितेच्या प्रवाहात सुद्धा तुम्ही ज्या संयतपणे, ठामपणे आणि म्हणूनच हृदयाला स्पर्श करणारी कविता लिहिलीत, त्याबद्दल ही समस्त सभा टाळ्यांच्या गजरात आपलं अभिनंदन करते आहे. शून्याची बेरीज हीच त्यांची जमा आहे. यानंतर या ठिकाणी सुचवल्याप्रमाणे अशी अपेक्षा आहे की संग्रहात प्रकाशित झालेली माझी एखादी कविता, खरं तर तितकंसं त्याचं प्रयोजन कदाचित कमी आहे, नाही आहे, पण तरीही मला असं वाटतं की माझी ओळख करून देताना आपण कवी म्हटले, तेव्हा कवी असल्याचा पुरावा म्हणून मला एखाद दुसरी कविता अतुलजी आपण संधी दिलीत आणि तुम्ही छान ऐकाल. आणखीन एक छोटी गोष्ट सांगेन की मला आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य हे वाटलं, अतिशय वेळेवर आपण सुरू केलं. वेळेवर जे श्रोते आलेत त्यांच्या वेळेची काळजी घेऊन आपण ते सुरू केलं. नाही तर अजून खुर्च्या भरतील म्हणून भरलेल्या खुर्च्यांचा मान न ठेवता रिकाम्या खुर्च्यांचा ठेवत गेला असतात, तर मग श्रोत्यांचा वेळेवरचा विश्वास उडतो. मला खूप आवडलं आहे, कारण मी स्वतः असं मानतो की पहिला जो श्रोता एक येतो त्याच्यात सरस्वती असते. आणि म्हणून त्या श्रद्धेनं इतक्या 1.5-2 तासातच किंवा त्याच्याही पेक्षा कमी वेळात बघा, श्रीखंडाचा किंवा चक्क्याचा श्रीखंड व्हायला 1.5-2 किलो केशर घालून चालत नाही. 2-4 काड्यांनी पण तो केशर भरला होतो. त्यामुळे आजच्या या डोक्यांपेक्षा मनांच्या उपस्थितीने केव्हा एकदा
या सभेचा श्रीखंड झाला हे कळलं नाही. तेव्हा तुमचे मी हार्दिक आभार मानतो. आणि एक कविता पटवर्धनजींनी संकलित केलेल्या कवितेचं एक काय प्रतीक म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून आणि एक अटलजींचा अनुवाद मी कसा केला आहे ते तुम्हाला कसं वाटतं आहे. आणि मग मात्र मी थांबीन. कदाचित 18-19 मिनटं झाली असतील मला दिलेली. 1-1.5 मिनटाचं पुढे जर काही गेलं तर त्यातलं एखादं फळ कमी करू नका. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ते माझं भावगीत. आणि विशेष योग म्हणजे पार्ल्याचे शांकनील म्हणजे शशांक कट्टे आणि सुनील कट्टे यांनी त्याला संगीतबद्ध केलं होतं. सुमन कल्याणपुरांनी वयाच्या थोड्या उत्तरार्धात जी मोजकीच मराठी गाणी गायली त्यातलं एक गाणं त्यांनी निवडलं होतं. शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना. शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना. येशील तू येशील सांगीन मी श्वासांना. शब्दांचा मोर भिजे. इंद्रधनु शिंपून मी वाट तुझी पाहिली. प्रेयसी वाट कशी पाहते. इंद्रधनु शिंपून मी वाट तुझी पाहिली. एक एक कलिकाही मज समोर जागली. संपूर्ण रात्रभर ती वाट पाहते पहाट होईपर्यंत. हे कवीने एका ओळीत कसं सुचवलंय. एक एक कलिकाही मज समोर जागली. फांदीवर झुलविन मी. हे झुलवणं 2 प्रकारचं. तो येणार आणि आला नाही म्हणजे त्यांनी झुलवलंच ना. फांदीवर झुलविन मी जपलेल्या शपथांना. येशील तू येशील सांगीन मी श्वासांना. शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना. आणि मग थोडा आशावाद येईल असं वाटतंय. भिजलेल्या दाही दिशा जग रुजून आले. भिजलेल्या दाही दिशा जग रुजून आले. दव भरल्या फांदीवर फुलं कुठून आले. बासरीच्या पंखांवर उद्वंदिताई बासरीच्या पंखांवर येईल ग काना. शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना. येशील तू येशील सांगीन मी शब्दांना. सांगीन मी शपथांना. कवितेला दाद तुम्ही दिली. त्यातली एक अगदी छोटी गंमत तुम्हाला सांगेन आणि जाताना नक्कीच तुम्हाला गायिकासुद्धा एक सृजनशील कवयित्री कशी असते याचा अनुभव येईल आणि ते विषयांतर होणार नाही. सुमनताईंकडे जेव्हा ते गाणं गेलं तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतलं. आणि मी गाते आणि मला हे गाणं नक्कीच आवडलं आहे. पण एक किंचित बदल करू शकतो का आपण. कवी म्हणून काही अर्थात माझी तेवढी तयारी नव्हती. पण त्यांची वयाची संवेदनांची ज्येष्ठता ओळखून काय बदल सांगतात ते तर बघू. बघा म्हणजे सन्माननीय अपवाद वगळता आजचे अनेक गायक समोर जेव्हा गायला गीत काव्य येतं तेव्हा ताई ते पूर्ण वाचत पण नाहीत. जशी चाल लागत जाईल तसं तसं ते चिकटवत जातात. म्हणून म्हणतं सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत. पण पाहताना त्या कवीला काचे पलीकडच्या बसलेल्या ध्वनिमुद्रण ऐकत बसलेल्या कवीला काचे पलीकडे खरंच काच होतो की काय चाललंय ते. परंतु दीदी काय आशाताई काय सुमनताई काय ही जी किशोरीताई काय किंवा अनेक मंडळी थोर का तर कवितेचा विचार कसा करत असत. त्या म्हणाल्या की ती प्रेयसी म्हणते
तुम्ही लिहिले येशील तू सांगीन मी श्वासांना. म्हटलं मग एक विनंती आहे की तो समोर नाही आहे, मग आपण जर किंचित बदल केला तर कुठला? येशील तू येशील. तुम्हाला कळे ना, एक पुरुष म्हणून कवी असलो तरी मला ती भावना नाही कळली. तुला आवडेल. तुझं नाव काय का? अरे अनन्या का? अच्छा, आवडेल. आणि बघ किती छान आतुरतेने ऐकतेस. तर मला कळे ना स्वतःला काय होणार आहे. येशील तू येशील. त्या म्हणाल्या तो समोर नाही आहे, पण नसलेल्या त्याला ती जी मानसिक संमोहन टाकते की तू येणारच, खात्रीच आहे मला. प्रीती, प्रेमाची प्रीती होते आणि प्रीतीची भक्ती होते. आणि त्यामुळे तू येशील, असं करा, येशील तू. मी एक रात्र विचार केला, थोडी पत्नीशी पण चर्चा केली. पत्नीमधली प्रेयसी पण म्हणाली की तू येशील, योग्य आहे. मला म्हणायचं हे की अशा गीताच्या अनेक कथा आहेत. यानंतर अटलजींच्या एका कवितेचा मी अनुवाद जो केला आहे. कविता प्रसिद्ध आहे त्यांची हिंदीतली, पण मी ती मराठीत सादर करतो आहे. बघा कशी वाटते. कवितेचं शीर्षक आहे गीत नवे गातो मी. कविता विख्यात आहे म्हणून ती निवडली. आणि एरवी आपण कार्यक्रम करू तेव्हा एखादा हिंदी म्हणून मग करूया. पण बघा, तुटलेल्या ताऱ्यांतून वासंतिक स्वर पाझर. तुटलेल्या ताऱ्यांतून वासंतिक स्वर पाझर. पाषाणी हृदयांतून लसलसतो नव अंकुर. पाषाणी हृदयातून लसलसतो नव अंकुर. ओघळले बनशिशिरी, ओघळले बनशिशिरी. कोकिळ रव मधुप्रहरी. कोकिळ रव मधुप्रहरी मी. कोकिळ रव मधुप्रहरी. प्राचीवर सोनसळी, प्राचीवर सोनसळी. रेघ नवी बघतो मी. गीत नवे गातो मी. गीत नवे गातो मी. दुसरं आणि शेवटचं कडवं. अटलजींच्यामधला भावकवी किती उत्कट. या संग्रहात काही कविता तर अशा आहेत ना की कवितेत लपलेलं आणि त्यांनी व्यक्त न केलेलं आयुष्य सापडतं, बाकी बोलत नाही. मन विदीर्ण स्वप्नांची साध कोण ऐकणार. मन विदीर्ण स्वप्नांची साध कोण ऐकणार. हृदयातील आर्त व्यथा पापणीत गोठणार. नाही हार मानणार, नाही हार मानणार. संभ्रमी न गुंतणार. नाही हार मानणार, संभ्रमी न गुंतणार. भाळावर काळाच्या, भाळावर काळाच्या भाग्यलेख रेखीन मी. गीत नवे गातो मी. गीत नवे गातो मी. आजच्या या शुभ कार्यक्रमाची, या कवितेच्या या ओळीनं त्याचा समारोप व्हावा, हेही शुभसूचक आहे. गीत नवे गातो मी. नुकताच गुढीपाडवा, अजूनही घराला लावलेलं मंगलतोरण तसंच आहे. उदबत्त्यांचा गंध आणि दरवळ तसाच आहे. अशा काळात आयुष्याचं नवं गाणं गायला, वासंतिक ऋतू पुन्हा जगायला सुरुवात करूया. उपस्थित रसिकांना नव्या या मराठी वर्षाच्या, भारतीय वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा मी धन्यवाद देतो की लोकमान्य सेवा संघाच्या या कल्पवृक्षाच्या छायेत पुन्हा पुन्हा येण्याची संधी मला मिळावी. आनंद आहे. सद्गुरूंनी ती द्यावी, पुलंच्या, लोकमान्यांच्या ऊर्जेने ती द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि जरा 2.5-3 मिनटं लांबलेलं माझं मनोगत मी थांबवतो. धन्यवाद.
सॉरी, क्षमस्व वैशाली, हे ॲक्च्युली आपल्या अजेंडामध्ये नव्हतं, बट तिन्ही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला, त्यामुळे वेळेच्या चौकटीत कार्यक्रमाची आखणी करताना झालेला हा गुन्हा माझ्या हातातनं झालेला आहे. नाही, त्यामुळे मी असं म्हणतो इथे की वैशालीने सूत्रसंघाच्या दरम्यान सेव्ह मराठी या कवितेचा उल्लेख केला, तेव्हा शुद्ध मराठीत असं म्हणतो, आय एम गिल्टी ॲज कॉट. खरोखर सरांचं व्याख्यान ऐकून आपण सगळे असे मंत्रमुग्ध झालो. मला तर सर असं वाटलं की पुन्हा कॉलेजमध्ये गेले आणि आमच्या आवडत्या मराठीच्या प्राध्यापकांचा तास सुरू आहे आणि एखाद्या कवितेच्या म्हणजे कविता संग्रहाचं किंवा कवितेचं विवेचन ते करतायत आणि तास संपूच नये असं वाटतं. तर तसं काहीसं फील आलं तुमचं व्याख्यान ऐकताना. मला खूप छान वाटलं आणि शिले सरांच्या चेहऱ्यावरचे भाव जेव्हा आम्ही पाहत होतो, म्हणजे तुम्ही त्यांच्या कवितांविषयी जेव्हा बोलत होतात, तर ते सुद्धा खूप सुंदर वाटलं. म्हणजे पहिलाच अनुभव की त्यांच्या कवितांबद्दल बोललं जातं आहे, कवी समोर बसला आहे आणि त्याच्या भावना बघता येणं हे आपल्या सगळ्यांचंच खूप भाग्य आहे. असा योग नेहमी नेहमी नाही आहेत. तर धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. आणि आता पुढे श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष श्री विवेक भट यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. कार्यक्रम राष्ट्रगीतांनी संपेल. नमस्कार मंडळी. माझ्यापुढे 2-3 प्रॉब्लेम आहेत. पहिला प्रॉब्लेम असा आहे की कार्यवाह अतुल गोखले यांनी मला चक्क 5 मिनटं दिली आहेत, 300 सेकंद. त्याच्यात पुन्हा प्रॉब्लेम दुसरा असा की मला ज्या विषयावर किंवा ज्या विषयासंबंधी बोलायची वेळ आली ते त्यांनी असं गृहीत धरलं की हे प्राध्यापक आहेत, बोलतील काहीतरी, कुठलाही विषय द्या असं. हा पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम खरा आहे की मी आजपर्यंत स्वतःला गद्य मनुष्य समजत आलो आणि मी गद्य आहे हेही मला माहिती आहे. नाही म्हणजे तसं कवितेची थिअरी मी पुष्कळ शिकलो आहे बरं का, तो काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला व्युत्पत्ती विचारा, मी आत्ता सांगेन. कू हा ऱ्हस्व कू आत्मनेपदी धातू आहे, कवते रूप होतं आणि त्याचा अर्थ ज्ञान मिळवणे असा आहे. म्हणून कवी याचा अर्थ ज्ञानी असा आहे. कवी म्हणजे फक्त काय आपण ज्याला कविता म्हणतो तो लिहिणारा किंवा गाणी लिहिणारा नव्हे. कवी याचा अर्थ ज्ञानी, म्हणजे तो कविता लिहील, गद्य लिहील किंवा गद्य आणि पद्य याचा समन्वय करून चंपू ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये तेही लिहील. हा एक भाग झाला. नाही, थिअरी शिकलो आहे म्हणून सांगतो. आम्हाला शाळा कॉलेजमधून शिकवताना काय आहे की कविता कशी असावी, पहिली म्हणजे ती कुठल्या तरी वृत्तात बसली पाहिजे. म्हणजे सगळ्या वृत्तांच्या व्याख्या पाठ करा, वृत्त माहिती पाहिजेत, उदाहरणं माहिती पाहिजेत. यमकाचं उदाहरण द्यायचं म्हटलं की काहीतरी काका काकूवर कावले वगैरे लिहू नका. यमक कसं लिहा, देवी दयावती दवडीसी दासाची दुःख दुर्दशा दूर, पापा ते पळवितसे परमपवित्रे तुझा पयपूर, असं उदाहरण द्या. यमक म्हणजे काय हो, कुठल्या तरी अक्षराचं शेवटी येणं आणि पुढच्या वेळीत येणं नव्हे. त्र या मुळातच कठीण अक्षराचं यमक जुळवून दाखवा. मग मोरोपंतांची आठवण करा. स्थितीचा असे किंकर प्राणी मात्र, स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र, असं यमक. म्हणजे हे शाळा कॉलेजमधून थिअरी शिकवलेली आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता, म्हणजे आता काय करावं याच्यावर कवींनासुद्धा मोह झाला आहे किंवा काय म्हणतात गोंधळ झालेला आहे की काय लिहावं. आजच्या भाषेत म्हणायचं गद्य लिहावं, पद्य लिहावं, चंपू लिहावं. म्हणजे अशी थिअरी पुष्कळ शिकलो. पण प्रॉब्लेम काय झाला, म्हणजे आता शेवटचा 3रा प्रॉब्लेम, की मी पूर्णपणे शहरी मनुष्य आहे. मी आजपर्यंत मातीमध्ये हात घातलेला नाही आणि अशा माणसाला अशा कविता संग्रहाविषयी बोलायचं म्हणजे अतुलजी धारिष्ट्यच आहे. तर एनिवे, पण थिअरी बाजूला राहू दे. मी आजपर्यंत ज्या काय कविता शिकलो वाचल्या त्याही बाजूला राहू देत. कारण शहरी असल्यामुळे ही अशी अनुभूती कधी आलीच नाही की जी आज शिले सरांच्या कवितेमधून आली. आणि याच्यापुढे मी नक्की प्रयत्न करीन, जेवढे जमेल तेवढे मी नक्की
समजून घेण्याचा प्रयत्न करीन हे आश्वासन. दवणे सरांचं भाषण उत्कृष्ट झालं. जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे त्यांनी व्यवस्थित उल्लेख केला. सुरुवातीला टाळ्या कमी वाजल्या तेव्हा त्यांचं वाक्य होतं, जितके श्रोते तितक्या टाळ्या. याचा अर्थ समजतो आम्हाला, पण त्याला माझा इलाज नाही. एनिवे, तर एवढं बोलून खरोखर मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. राष्ट्रगीतापूर्वी एक अतुल गोखलेंनीच सांगितल्याप्रमाणे अनाऊन्समेंट करते की आपल्या वाचक कट्ट्याची, नाहीतर मग परत ते राहून जाईल. आपल्या ग्रंथालयातर्फे महिन्यातल्या एका शनिवारी लोकमान्य वाचक कट्टा हा कार्यक्रम होतो आणि ह्याच्यामध्ये वाचक त्यांच्या आवडीच्या किंवा दिलेल्या विषयावर आधारित जे पुस्तक असेल त्याच्यावर बोलतात, चर्चा करतात. खरंच खूप छान कार्यक्रम असतो हा. आपण जर अजूनपर्यंत सहभागी झाला नसाल तर नक्की सहभागी व्हा. येत्या शनिवारी 20 एप्रिलला दुपारी 4:30 वाजता हा वाचक कट्टा आयोजित केलेला आहे. तिथे आपल्या सर्वांची आपण वाट पाहतो. यानंतर मी संपदा बापट हिला विनंती करते, ह्या समिती सदस्य आहेत आमच्या, की त्यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करावी. वाचक कट्ट्याचा यावेळेचा विषय नाही आहे. मला वाटतं कुठल्याही आवडीच्या पुस्तकावर वाचक बोलणार आहेत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एकच मिनिट घेतो. आमचे एक स्नेही आज इथे आलेत. त्यांनी मला जे आत्ता सांगितलं, यावर्षी ऑक्टोबर 2024मध्ये आपल्या श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचं शताब्दी वर्षाची सुरुवात होती आहे आणि शताब्दी वर्षाला मदत म्हणून त्यांना काही देणगी द्यायचे ग्रंथालयाला, म्हणून ते आत्ता पुढे आलेले आहेत. बरोबर ना? हो, शरद पटवर्धनांच्या वतीने. धन्यवाद. धन्यवाद. त्यांचा मुलगा मला ओळखतो चांगला. हे आहे ना परिचय? आई कुठे आहे? अरे आम्ही खेतवाडीच्या विजय हायस्कूलमध्ये शिकलो, जिथे डॉक्टर रघुनाथ मालेशकर हे शिकलेले आहेत, आमचे माजी विद्यार्थी. आणि मोरेश्वर. धन्यवाद.